तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं जाच्छिला की सेमीफायनलमध्ये आपण एंट्री केलेली आहे. तर आज सेमीफायनल आणि फायनल अशा मॅचेस आहेत आणि आवरून पूर्णपणे रेडी आहे. कमिटीचा फोन आला होता की करेक्ट 9:30ला मॅचचा पहिला बॉल पडणार आहे. तर जायचं आहे लवकर आवरून, पण आता वाजलेत 8:30, जायला 1 तास, बरोबर 9:30 टायमात पोचतो आहे आपण. तर चला जाऊया, कारण का सगळे आले आहेत. तुम्हाला जाऊ आता जाऊन कॉर्नर थांबायचा, वैभव येणार आहे गाडी घेऊन, त्या गाडीवर बसायचं आणि आयकॉन सुरेशच्या घराजवळ जायचं. तिथून रविभाऊची 4 व्हीलर घ्यायची आणि मग पुढं जायचं. कधी नाही तेव्हा आम्ही सगळे आता आवरून कटाकट निघा लागले. यो वैभव, यो सुरेश आणि ही दोघं करण अर्जुन, रविभाऊ आणि अवन्या. Okay, let's go. तर आता ग्राउंडवर आलोय आणि तुम्हाला ग्राउंडवरचा व्ह्यू दाखवतो. आता विकेट बघा, सिमेंट विकेट आहे, पूर्ण रॅपिड विकेट आहे आणि थोडी इंटरनॅशनलपेक्षा जरा जास्त आहे आणि 6 पण जास्त आहे. ते आडवा लांबडा 6 आहे, तरी पण मिनिमम 65 ते 70 मीटर 6 असेल आणि पूर्ण गोल ग्राउंड आहे. खेळा पण एवढं भारी वाटतंय की बसच. आणि यूट्यूब आहे समोर, यूट्यूबला इथे एक आहे आणि ह्या साईडला एक यूट्यूब आहे, ही 2. आणि साईडला नो बॉल बघायण्यासाठी इथं 2 आहे. ते एक ते उभारले इथे काय आणि घेते काय, असे 2 यूट्यूब आहेत. रनआउट, शॉर्ट रन, पळेल त्यांचं सगळं इथं समजते. आणि SP आम्हाला किट भेटले, आता सगळे किटवरच खेळायला लागणार आहे. तर आता 10 ओव्हरची मॅच आहे आणि टॉस झाला आहे. टॉस आम्ही जिंकून पहिला फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतला आहे, कारण का सगळे लांबून आले आहेत आणि अपोजिट संघ पण लांबूनच आला आहे. पण अंग जरा असं पहिल्या फिल्डिंग करून ढिल्लं होतं आहे, पूर्णपणे बॉडी रिकवर होत्या, थकवा बिकवा सगळा जातो आहे. त्यामुळे पहिला फिल्डिंग घेतली आणि आम्ही चेस करेन. आणि 10 ओव्हरची मॅच असल्यामुळं अपोजिट संघाला लईतले आम्ही 70 ते 80पर्यंत थांबवायला बघेन, कारण का प्लस पॉईंट तिथंच आहे की 100+ झाला की जरा लोड जाणार, प्रत्येक मॅचला रन रेट वाढणार, प्रत्येक मॅचला मारून खेळायला लागणार प्रत्येक ओव्हरला. त्यामुळं पहिल्यांदाच डिपेंड करायचा कमी स्कोअर आणि मग चेसिंगला बरं पडतं आहे. आणि 4 टीमा आज वर गेलेत, एक तुळजापूर आहे, दुसरी आहे हरळवाडी आणि SP कवटेमंकाळ 3 नंबर आणि 4 नंबरला बेळगाव, असे 4 टीमा असले आहेत. त्यामुळं 4च्या आज फक्त 3 मॅच होणार आहेत, 2 सेमीफायनल 1 फायनल. त्यामुळे ओव्हर वाढवले आहेत, 10 ओव्हरच्या सेमीफायनल होणार, फायनल पण 10 ओव्हरचीच होईल मला वाटते शक्यतो. पण ती बघ्यानंतर काय होईल ते परत समजेल, सांगत राहील. पण असं होणार आहे की जो संघ आता जिंकल तो फायनलसाठी पात्र होणार आहे आणि हरेल तो इथूनच प्रवास थांबणार आहे. जर खालीवर काय झालं तर इथूनच जायला लागणार सेमीफायनल खेळून. पण फायनल खेळण्याचंच महत्त्व जास्त आहे, कारण का 3ऱ्या 4थ्याला काही उपयोग नाही. नाव जळ्यात जास्त राहते, फायनल कोण टीमा 2 खेळल्या त्याच्यावरच सगळ्यांचं लक्ष असते. आणि फायनल खेळणंही गरजेचं आहे, मोठी टुर्नामेंट आहे. ह्या साईडला स्पॉन्सर खूप असतात, खूप म्हणजे भयानक स्पॉन्सर असतात. किती पण एंट्री फी असते, 15,000 20,000 कंटिन्यू स्पॉन्सरशिप करतात म्हणजे करतात. त्यामुळं इथं बक्षात जाणं ही लय मोठी गोष्ट आहे. आणि आता एक तर पाऊल आले, तर 1 पाऊल फक्त आम्ही लांब आहे, पहिल्या किंवा दुसऱ्यात हा खेळायचं आहे. अपोजिट संघ पण किट करून तयार आहे बॅटिंगसाठी, इथं थांबला आहे अपोजिट संघ, इथं गोळका. आणि आमचा संघ पण तयार आहे, फक्त मी व्लॉग बनवायसाठी जरा येऊन साईडला थांबलेलं. आमचा संघ तुम्हाला दाखवतो, सगळे व्हाईट किट करून सगळे तयार आहेत, ही सगळी आवरा लागली. ते आता 10 मिनिटात सामना चालू होते आणि पब्लिक पण हळूहळू यायला चालू झाले. सगळ्यात जास्त क्रेज आहे कर्नाटकात, पब्लिक लय असते बघायला मॅचेस. आता तुम्हाला दाखवतो, आता सगळे यायला चालू झाले, सगळे पब्लिक हळूहळू. सगळं हे एवढं मोठं ग्राउंड सगळं भरते, सगळं इथं जागा नसते. आता हे स्टँडला मी इथं बसलोय, तर इथं बी थोड्या वेळानं जागा नसते, सगळं पब्लिक येऊन बसलेलं असतं इथं. टीम आमची पहिल्यांदाच आल्या टायमावर, त्यामुळं ती पण लय भारी वाटायला लागले की बाबा पेनल्टी तर काय आज मिळालं नाही. नाहीतर आधीच फोनवर फोन येत होता की 10 मिनिटं लेट झाला की पेनल्टी मिळणार, पण आम्ही 15 मिनिटं आधी लवकर आलोय. त्यामुळं आता आलेल्या आता सामना चालू होणार आहे. तर चला जाऊया, बॉलिंग आहे, फील्डिंग करायला बोलावं लागले. ಎಸೆತಗಳು ಬಾಕಿ ಇನ್ನು 57 ರನ್ಗಳು ಬೇಕು ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ. ಮುಂದಿನ ಒಂದು ಎಸೆತ ರಿವರ್ಸ್ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ, ಫೀಲ್ಡರ್ನ ಒಂದ ವೈಫಲ್ಯದಿಂದ 1 ರನ್ ಕೂಡ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. तर आत्ताच मॅच झाली आणि 10 ओव्हरला बेळगावून पहिला बॅटिंग केली मगाशी सांगितलेलं. आणि स्कोअर त्याने 10 ओव्हरला 127 केलता, म्हणजे 126 झालता. 127 धावा करायच्या होत्या 10 ओव्हरला आणि 10 ओव्हरला 127चा पाठलाग करत करत आम्ही पण
4 बॉल 7 धावांवर मॅच आलते. एवढ्याच जवळ येऊन मॅच आम्ही हारलो का नाही थोडक्यात, की वाईट तर एवढं वाटायला लागलं की बाबा फरकानं हारायला पाहिजे होतं. पूर्ण तोंडात आलेला घास हातातनं गेला आहे. 4 बॉल 7 म्हणजे मॅच झाली असते. एक डबल किंवा एक बाउंड्री जर मारली असेल तर बॉल टू बॉल मॅच आलीच असते. पण प्रेशर हँडल करणं एवढं सोपं नसतं आहे. क्रुशियल मुवमेंटला थोडीशी चूक झाली आणि तेवढ्या चुकीमुळं पूर्ण टीम बॅकफुटला गेली आणि आता काय बसली गप. आता मॅच आता आमची तर काय नाही, आता तिसरा नाही तर चौथा रनर विनरच असणार आहे. पण आता मॅच बघायची हरळवाडी आणि तुळजापूर चालू आहे. मॅच त्यांची बी चांगली चालू आहे, चांगल्या टीम आहेत. मॅचा बघूनच खेळ वाढत असते. एखाद्याचा बॅट्समन कसा खेळते, क्रुशियल मुवमेंटला काय कसं खेळते त्याची सिच्युएशन बघूनच आपल्याला बी गेम सुधारायला चान्स मिळत असते. त्यामुळे इथं थांबले, बाकीचे गेलेत. आता आम्ही सलामबाई ते नंतर जाणार आहे. तर निवांत आता दिवसभर असाच आता मॅच बघतच बसायचं आहे. मॅच्या बघून परत प्राईज जेव्हा वाटतील तेव्हा संध्याकाळी प्राईज घ्यायचं, ट्रॉफी घ्यायची. आमचे जे असेल तिसरा किंवा चौथा ते ट्रॉफी घेऊन मग घरला जायचं आहे. तर का मॅच बघतच बसायचं. आता मैदानात मॅच चालू आहे, बेळगाव वर्सेस हरळवाडी, म्हणजे कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र चालू आहे अशी मॅच आहे. पब्लिक एवढं बेळगावला सपोर्ट करायला लागले की एक विकेट पडले की दंगा करते, तोटं वाजवा लागले. पब्लिक सगळं खचाखच भरले. पब्लिक बघा तुम्हाला धावतोय. हे सगळं पब्लिक भरले साईडनं. बाहेर न बघून मॅच एवढं वाईट वाटायला लागले की दिवस आमचा होता, आम्ही जात खेळायला पाहिजे होतं. काय वाटतंय मधू? आम्ही खेळायला पाहिजे होतं पण आम्हाला मॅच बाहेर बसून बघायला लागले. पण खेळत्याला आता बघून जरा भारी पण वाटते आणि वाईट बी वाटते की आमची जागा दुसरी कोणतरी घेऊन खेळायला लागले. ಸುಗಮವಾಗಿ ಸುಂದರವಾಗಿ धन्यवाद कोल्हापुर. बहुत ही शानदार से खेल दिया लक्ष्य की तरफ खिलाड़ी मौजूद रहे. अच्छा गैप निकाला, 4 रन. ऐसे चीज को 2000 का बहुमान यहाँ पर रखा गया है. एक विशेष बहुमान यहाँ पर 15 रन स्कोर है. बेळगाववाल्याने एखादा 6 किंवा एखादा 4 मारला की नुसतं फटाकड्या वाजवत येते, ताड ताड ताड. आने वाला समय बताएगा. तर आता पूर्णपणे हरळवाडीने मॅचवर कब्जा केला. हरळवाडी मॅच जिंकले. 8 बॉलला 45 करायचं आहे. त्यामुळे पब्लिक बी सगळं निघून चाललेत ना, सगळं शांतच झालं. नुसता जल्लोष चालू आहे. फटाकड्या आणलेत. स्पॉन्सर एवढा खुश झाला आहे की बासच. कारण टीमा ईर्ष्यावर इथं टीमा खेळत होते. पैसे किती जाऊ दे काय फरक पडत नाही, पण ट्रॉफी मालकाला मिळायला पाहिजे त्यासाठी सगळा धुरळा आणि फटाकड्या त्याने एवढा उडवायला लागलेत, एवढा जल्लोष करायला लागलेत की बास. बघून असं कसं तर वाटायला लागले की यायला सगळी म्हणते आम्ही फायनल खेळायला पाहिजे होतं पण दुसरी टीम खेळली फायनल. काय आमचं बॅड लक, आमचे चुकी झाले, पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की जिंकू. तर आता ही आमची 4थ्या नंबरची ट्रॉफी आहे आणि ट्रॉफी केवढी मोठी आहे तुम्हाला धावतो. 1 मिनिट ट्रॉफी धावतो तुम्हाला, समोरून येऊन धावतो कशी आहे, केवढे मोठी आहे. ही एवढे मोठी ट्रॉफी आहे. 4 नंबरची आणि 1 नंबरची तर 7 फूट होती पण ती काय आमच्या नशिबात नव्हती. आणि 4थ्या नंबरची तर आम्हाला कशी मिळाली, कारण रनर विनर फॉर्मॅट होता. आम्हाला हरवलेलं बेळगावनं आणि आम्हाला बेळगाव हरवून फायनलसाठी पात्र झालं. जर बेळगाव जिंकलं असतं तर आम्हाला 3ऱ्या नंबरची ट्रॉफी मिळाली असते आणि 3ऱ्या नंबरची थोडी ह्याच्यापेक्षा मोठी होती ती मिळाली असते. पण बेळगाव हरल्यामुळं आम्हाला 4थ्या नंबरची ट्रॉफी मिळाली. हे तर फॉर्मॅट असतो रनर विनरचा, त्यामुळे ट्रॉफी पण ॲडजस्ट करायला लागते, बारकी किंवा मोठी. आता ही ट्रॉफी घ्यायची आणि मग घरला जायचं. तर चला जाऊया, आता वेळ पण झाला, दिवसभर आपण इथंच काढले, तर आता जाऊया घरला. तर आता आलो आपण आपल्या घरी. व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.